श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या रविवारी 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणून शिवरात्रीला ओळखलं जातं. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदाने साजरा केला जातो. यंदा 2026 या वर्षी पंचांगानुसार चतुर्दशीची तिथीची सुरुवात ही 15 फेब्रुवारीला म्हणजे रविवारी संध्याकाळी 5:04 सुरू होत आहे, तर या तिथीची समाप्ती 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:34 होणार आहे. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये निशित काळ म्हणजेच मध्यरात्रीच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि हा निशित काळ हा योग 15 फेब्रुवारीच्या रात्री आहे आणि म्हणूनच शास्त्रानुसार याच दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्री व्रत आणि पूजा करणं हे अत्यंत फलदायी मानलं गेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत हे 15 फेब्रुवारीला रविवारी करायचं आहे आणि याच दिवशी महाशिवरात्र ही आपल्याला साजरी करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असलेल्या शिवलिंगांमध्ये शिवतत्व हे अवतरित होत असते आणि इतर सर्व शिवरात्रींपेक्षा महाशिवरात्रीच्या दिवशीच शिवतत्व हे नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त अधिक प्रमाणामध्ये सक्रिय आणि कार्यरत झालेलं असतं. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परमतेजस्वी अस्तित्व हे या पृथ्वीवर सक्रिय होत असतं आणि या काळालाच आपण निश्चित काळ असं म्हणत असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवतत्व हे आपल्या पृथ्वीवर सक्रिय असतंच, पण जो निश्चित काळ असतो तर त्या निश्चित काळामध्ये हजारो पटीने शिवतत्व हे आपल्या पृथ्वीवर अवतरत असतं आणि म्हणूनच या काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करण्याला खूपच जास्त महत्त्व आहे आणि हाच निश्चित काळ रविवारी 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:09 सुरू होणार आहे ते याच रात्री 1 वाजेपर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्ये जर तुम्हाला शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य झालं तर तुम्ही ते आवर्जून करा. तुम्ही जरी 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री म्हणजे 12:09 सेवा सुरू केली आणि ही सेवा रात्री 1 वाजेनंतर संपली तरीसुद्धा चालेल आणि या निश्चित काळामध्ये तुम्हाला रात्री शिवलीलामृत हे पारायण करणं शक्य नसेल तर शिवलीलामृत या ग्रंथातील 11व्या अध्यायाचं पठणसुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकतात किंवा इतर कुठलीही सेवा तुम्ही महादेवांची करू शकतात. यामध्ये तुम्हाला जे कुठले स्तोत्र आणि मंत्र महादेवांचे येत असतील तर ते तुम्ही पठण केलेत तरीसुद्धा चालेल आणि नाहीच काही शक्य झालं तर ओम नमः शिवाय या महादेवांच्या मंत्राचा जप तुम्ही या काळामध्ये केलात तरीही चालेल. महाशिवरात्रीला आपण सर्वजण व्रत करत असतो, उपवास करत असतो आणि आपल्याकडनं होईल तशी सेवा आपण महादेवांची करत असतो. महादेवांची आवडती आणि अतिशय प्रभावी उच्च कोटीची अशी सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेकाची होय. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. ज्याप्रमाणे रुद्राभिषेक करणं हे महादेवांची अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा मानली गेली आहे, त्याचप्रमाणे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं ही सुद्धा महादेवांची तितकीच उच्च कोटीची आणि प्रभावी अशी सेवा मानली गेली आहे आणि म्हणूनच महाशिवरात्रीला आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे. तर महाशिवरात्रीला 1 दिवसीय शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण कसं करावं, याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, संकल्प आणि उद्यापन हे कसं करावं, उपवास करावा की नाही याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इतर जरी तुम्हाला काहीही सेवा करायला उद्या जमणार नसेल तर शिवलीलामृत या ग्रंथाचं 1 दिवसाचं पारायण हे तुम्ही या महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर अवश्य करा. यामुळे महादेवांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना महादेवांच्या कृपेने पूर्ण होतील. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरेही मिळत असतात. शिवलीलामृत या ग्रंथातील प्रत्येक अध्याय पठण केल्याने आपल्याला खूप सारे फायदे होत असतात. या अध्यायांची फलश्रुती काय आहे, हे अध्याय पठण केल्याने आपल्याला काय लाभ होतात याची माहिती देणारा व्हिडिओ हा मी माझ्या चॅनलवर कालच अपलोड केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा जर शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्याला त्याचे काय लाभ होतात, या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण अगदी कोणीही करू शकतं. मुलगा असो, मुलगी असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, ज्यांना कोणाला या पारायण करण्याची इच्छा झाली असेल तर अशा सर्व व्यक्ती शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतात. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे काय, तर सकाळी जितक्या लवकर म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही हे पारायण केलं तरीसुद्धा चालेल. सकाळी लवकरात लवकर हे पारायण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि जर समजा अगदी सकाळीच तुम्हाला काही कारणास्तव हे पारायण करणं शक्य नाही झालं तर या पारायण करण्याची दुसरी उत्तम वेळ आहे, ती म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळात होय. प्रदोष काळामध्ये महादेवांची पूजा सेवा करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रदोष काळ म्हणजे काय, तर जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 1.5 तास अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतरचा 1.5 तास, तर ही जी वेळ आहे तर ही वेळ प्रदोष काळ म्हणून ओळखली जाते. तर या वेळेमध्ये तुम्ही हे पारायण करू शकतात. संध्याकाळी दिवे लागणीच्या काळामध्ये आपण हे पारायण करू शकतो. या 2 वेळांमध्ये हे पारायण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आणि या वेळेमध्ये या दोन्ही वेळांमध्ये जर तुम्हाला हे पारायण करणं उद्या शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हे पारायण केलं तरीसुद्धा चालेल. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं 1 पारायण करता आलं तर तुम्ही 1 पारायण करू शकतात. आणि जर तुम्हाला 2 पारायण करायचे असतील तर तुम्ही 2 पारायणसुद्धा या महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतात. किंवा तुमच्याकडून यापेक्षाही जास्त पारायण हे या ग्रंथाचं होऊ शकत असेल तर तुम्ही ते या दिवशी करू शकतात. फक्त हे पारायण करण्यासाठी आपल्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ असला पाहिजे, कारण आपण या ग्रंथाचं सुद्धा हे पारायण करत असताना पूजन करत असतो. आणि हे पारायण करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. फक्त काळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाही आहेत. आणि त्यानंतर हे पारायण करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि खाली बसण्यासाठी आपण आसन घ्यायचं आहे. महाशिवरात्रीचा उपवास तुम्ही करणार असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकतात. आणि या पूजेची मांडणी, या पारायणाची मांडणी करण्याची काहीच गरज नाही. आणि जर तुमची इच्छा असेलच तर तुम्ही देवघरासमोर किंवा देवघराजवळ एका पाटावर स्वच्छ कापड अंथरून त्यावर आपल्या देवघरामध्ये असलेली शिवपिंड ही ठेवायची आहे. धूपदीप हा लावायचा आहे आणि शिवशंकरांना एखाद्या फळाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे जर महादेव पार्वतीचा फोटो असेल तर तो फोटो तुम्ही स्वच्छ पुसून पाटावर ठेवू शकतात. आणि शिवपिंड ही जर असेल तर शिवपिंडीवर 11 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शुद्ध पाण्याचा, नंतर दुधाचा आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याचा असा अभिषेक करून शिवपिंड स्वच्छ पुसून शिवपिंडीला भस्म, चंदन हे लावून पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. आणि त्यानंतर नैवेद्यामध्ये एखादं फळ हे ठेवायचं आहे आणि धूपदीप हे ओवाळून घ्यायचं आहे. आणि फोटोची सुद्धा याच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला मांडणी करायची असेल तर तुम्ही ती करू शकतात. नाही मांडणी केली तरीसुद्धा चालेल, कारण आपल्या देवघरामध्ये शिवपिंड ही असतेच. आणि यानंतर एका पाटावर आपण स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर हा ग्रंथ म्हणजेच शिवलीलामृताचा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे. आणि या ग्रंथाचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे. हे पारायण सुरू करण्याआधीच आपल्याला धूपदीप हा लावून घ्यायचा आहे. आणि पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा हा प्रज्वलित राहील याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना तुम्ही आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, अक्षदा, फूल हे घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं नाव आणि गोत्र हे उच्चारायचं आहे. गोत्र जर तुम्हाला माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे. आणि तुमची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे पारायण करत आहात ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेतल्यानंतर तुमच्या हातातलं पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. आणि यानंतर या पारायणाच्या वाचनाला आपण सुरुवात करायची आहे. पहिल्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता, कोणाशीही न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत ते पठण करायचे आहेत. जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय एकाच जागेवर बसून मध्येच न उठता, कोणाशीही न बोलता संपूर्ण 1 ते 15 अध्यायांचं पठण करतो तर यालाच आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे 1 पारायण असं म्हणत असतो. तर या पद्धतीने हे पारायण झाल्यानंतर आपण परत या पोथीची पूजा करायची आहे. पोथीला धूपदीप दाखवायचा आहे आणि काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही हा नैवेद्य फळाचा किंवा दूध साखरेचा किंवा पेढ्यांचा दाखवू शकतात. आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही उपवासाचं फराळाचं काही बनवलेलं असेल तर त्या फराळाचा नैवेद्य तुम्ही पूजेची मांडणी केली असेल तर तिथे महादेवांना आणि पोथीला दाखवू शकतात. आणि पूजेची मांडणी केलेली नसेल तर देवघरामध्ये तुम्ही देवांना
हा नैवेद्य दाखवू शकतात आणि पोथीलासुद्धा हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आहे आणि यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला आपल्या त्या जागेवरून उठायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीला उद्या 1 दिवसाचं शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात. आणि जर तुम्हाला 2 पारायणं करायची असतील तर तुम्ही सकाळी 1 पारायण करा आणि संध्याकाळी 1 पारायण करा. किंवा मग तुम्ही रात्री निश्चित काळामध्ये 1 पारायण केलं तरीसुद्धा चालेल. दोन्ही वेळेस तुम्हाला संकल्प करण्याची काही गरज नाही. फक्त पहिलं पारायण जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला एकाच इच्छेसाठी संकल्प करायचा आहे आणि हे 2 किंवा 3 पारायणं करायची आहेत. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की उपवासाचं खाऊन हे पारायण केलं तर चालेल का? तर तुमच्याकडनं जर न काही खाता पिता सकाळी हे पारायण होत असेल तर तुम्ही ते त्या पद्धतीने करू शकतात. पण जर तुम्ही हे पारायण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा रात्री निश्चित काळामध्ये करत असाल तर मग या परिस्थितीमध्ये तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊन हे पारायण केलं तरीसुद्धा चालेल. आणि जरी तुम्ही शिवरात्रीचा उपवास करत नसाल तरीसुद्धा सात्विक अन्नपदार्थ खाऊन हे पारायण करू शकतात. तर आता हे पारायण करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तर यामध्ये हे पारायण करताना आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाहीत. त्याचप्रमाणे ज्यांचा उपवास नसेल आणि तेही पारायण करत असतील तर अशा व्यक्तींनी सात्विक अन्नपदार्थ कांदा लसूण विरहित अन्नपदार्थ खाऊन हे पारायण करायचं आहे. आणि मांसाहार हा या दिवशी सर्वांनी कडकडीत वर्ज्य करायचा आहे. ज्यांचा महाशिवरात्रीचा उपवास आहे त्यांचा तर प्रश्नच नाही, पण ज्यांचा उपवास नाही पण ते हे पारायण करत आहेत आणि ज्या व्यक्ती पारायणही करत नाही आहेत आणि उपवासही करत नाही आहेत अशांनी सर्वांनीच उद्या मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन हे या दिवशी करायचं नाही आहे. आणि तसंच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि परान्न हे सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे. आणि या पारायणाचं उद्यापन हे काही विशेष नसतं. आपलं वाचन झाल्यानंतर आपण जी काही आरती केलेली आहे, जो काही नैवेद्य दाखवलेला आहे, तर हेच या पारायणाचं उद्यापन आहे. या पारायणाचं विशेष वेगळं असं उद्यापन करण्याची काहीही गरज नाही. तर याप्रमाणे तुम्ही महाशिवरात्रीला 1 दिवसाचं शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. तुमची इच्छापूर्ती होईल आणि महादेवांची कृपा ही तुम्हाला नक्की प्राप्त होईल. म्हणून या पद्धतीने पारायण हे अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.